शाहू महाराजांच्या शाश्वत इंजिनिअरिंगचा आजही थक्क करणारा प्रवास. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणाने केवळ सिंचनाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने निर्माण केलेल्या स्थापत्यशास्त्राचा एक अनमोल वारसाही जपला आहे. धरणाच्या जलाशयात पाणी कमी झाल्यावर दिसणारे दगडी पूल हे त्या काळातील शाश्वत इंजिनिअरिंगचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे. शतकांनंतरही अभेद्य असे व्हिडिओमध्ये दिसत असणारे हे दगडी पूल आजही तितक्याच मजबूतीने उभे आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचा वापर दुर्मिळ होता, तेव्हा शाहू महाराजांनी उभारलेले हे पूल आर्चशैलीतील आहे. 100 वर्षांहून अधिक काळ उलटूनही पावसाळा असो वा कडक उन्हाळा, निसर्गाच्या लहरींना तोंड देत हे पूल आजही भक्कमपणे आपले अस्तित्व टिकवून आहे. हेच या काळातील शाश्वत इंजिनिअरिंगचे गमक आहे. एकीकडे हे ऐतिहासिक दगडी पूल आहेत, तर दुसरीकडे आजच्या गरजांना साजेसे हायस्पीड रस्ते आणि कॉन्क्रीटची जाळी विणली गेली आहेत. आजची दळणवळण व्यवस्था ही केवळ वाहतुकीसाठी नसून ती वेळेची बचत आणि प्रगतीची दूत बनली आहे. मात्र या वेगवान धावपळीत आपण आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या शाश्वत वास्तुकलेचा आपल्याला विसर तर पडत नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शाहू महाराजांच्या काळातील हे पूल बांधताना आजूबाजूच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याला प्राधान्य दिले होते. माझं नाव शंकर सकाराम सावंत, राहणार दाजीपूर. आणि हे शाहू महाराजांच्या काळातला हा पूल आहे. आणि या साईडला एका साईडला शाहू महाराजांचा बंगला आहे. हे दाजीपूर रोसात आहे. इथं पुरीही जे उवायचं मंदिर शाहू महाराजांनी बांधलेलं आहे, साठी कोपऱ्याचं उवायचं मंदिर. अच्छा. आणि ह्या जे शाळा आहे आणि पुढं गावाची वसाहत आहे पुरी, काय ते पुरी दाजीपूरची जुनी. साधारण किती साली हे तुमचं दाजीपूर इथलं उठलं? 49 झालं रे सध्या. 49 झालं वरती दाजीपूर गेलो. तुम्ही त्यावेळी किती वर्ष? आम्ही लहान होतो. आमचा जन्म इथे झालेला नाही. आमचा जन्म दाजीपूरला झाला, तिकडे वरती. तुमचे आई वडील होते? आई वडील होते इथे जन्म करताना. इकडे जरा शाळा दाखवूया की जरा कुठे. चालेल. आणि हा रस्ता असा कुठून कुठपर्यंत जातोय? हा रस्ता असा सरळ राधानगरीला गेला, मारगावला चढायला वरती कोल्हापूरला जायला हा रस्ता. आणि हा असं म्हणून गावाचं तिकडे त्या साईडला गेला, असणे गावाला. ओके. 2 पाठी पडतात. हा रस्ता इकडे फिरून गेला, दाजीपूरला गेला. दाजीपूर जुना कोकणा जायला आधीचा का? जुना. ओके. त्यावेळीच हे बांधकाम आहे? हा, त्यावेळेसच रस्ता त्याचा दगडी. हा कधी ओपन कधी होतोय तरी? पण आता पाणी संपलं काय आहे. दरवर्षी होते? दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी नाही झालं होतं इकडे ओपन. हा, यावर्षी फक्त आलं. यावर्षी पाणी जास्त खाली गेलं त्या कारणाने. अच्छा. हा ओपन झालाय पुरा रस्ता. हा, त्या टिकूर आहे. लोकांमुळे तिथे 2-3 रोडला घर आहेत ना. अच्छा. त्या घराच्या ठिकाणी एकाची माणसं चूल अजून जमिनीची तशी दिसते, मातीची चूल आहे तिथे. चूल सुद्धा आहे. अच्छा. मातीची. आता हे जे दगड दिसतात हे मोरीचं दगड होते काय? मोरीचं होती. हा, पाणी इकडे बाहेर निघतं. इकडे मोरीचं होती, त्या साईडच्या मोरी एक आहे. ती पण दाखवूया. रस्ता इकडे फिरलेला आहे दगड. हा कुठे गेलाय रस्ता? दगडाची. हा रस्ता कुठे गेलाय? असणं गाव तिकडे गेलाय, असण्याला. आणि इथं काय होतं ह्या इथे? ही शाळा होती. ओके. ती शाळा होती, ही पुरी वसा होती पूर्ण. म्हणजे असं इथं फक्त होती का ह्या साईडला पण होती? इकडे त्या साईडलाच होती खरं. त्या साईडला ती अशी होती. आणि थोडी 5-6 गटाची होती. खाली फटवाडी म्हणून तिकडे खाली थोडी तलावामध्ये होती. अच्छा. आणि शाहू महाराजांचं हे कुठं? हा, शाहू महाराजांचा बंगला होता तिथे. शाहू महाराज म्हणजे जे दगडी दिसतात. अच्छा. त्या दगडी तिथे शाहू महाराज स्वतः येऊन कधीतरी राहायचे? काय उन्हाळ्याचे असायचे ते 4-5-6 महिने. ते शिकायला करायच्या टायमाला यायचे ना शाहू महाराज. आमची वडील सांगायचे, आम्हाला तर माहीत नाही एवढं. वडील सांगायचे शाहू महाराज पूर्वी यायचे, त्यात वडे बिडे घेऊन यायचे तिथे राहायला. तिथे आंघोळी मिळलं खाली यायचं, वडे बिडे घेऊन येऊन बाजूने खाऊन 1-2 महिने तरी राहून तरी जायचं उन्हाळ्याच्या दिवसात. हा रस्ता म्हणजे असा इकडून असा जातोय? हा, असा या 2 दगड टेकडाच्या मधून सरळ गेलाय तो वरती तिकडे. असाच गेला रस्ता. आणि अशाच मोऱ्या वगैरे आहेत. त्या मोरी एखादी मोरी दाखवाय त्यावेळीची. ओके. कशी तुमचं आता वय किती आहे?
माझा वय आता 60 झालं. 60 झाले. मुलं काय करतात? मुलगा एक आहे, ते गोव्याला आहे तिकडे अच्छा. कंपनीमध्ये साध्या हं. कॉन्ट्रॅक्ट बेसिंगला. आणि 2 मुले, 2 मुलींचे लग्न झाले. ओके. इकडचा बऱ्यापैकी रस्ता असा तुटलेला आहे. बरंच तुटलेलं आहे असं. हे तुमच्या लहानपणाच्या आधीचा हा रस्ता आहे. मग पूर्वीचं लय आमचं माझे काय मटेरियल वापरलं? काय मटेरियल वापरलं असेल हे? ठीक आहे. तांबे दगडाचे हे मोरे वगैरे असे आता दगडाने टाकलेल्या त्या पद्धतीने ओके. म्हणजे पाण्याचं खालून जमिनीच्या खालून निचरा होण्यासाठी असं दगडाचे हे मोरे आहेत. ओके. आणि याच्यावरून हा रस्ता अशा संपूर्ण मोऱ्या बांधायला लागली. मोऱ्या बांधत हा रस्ता असा इथून ह्या जंगलातून पलीकडे गेला, प्लेट गेलाय त्याला कोल्हापूरला जायला. कोल्हापूरला झाला. म्हणजे जिथं आता धरण आहे लक्ष्मी तलाव, त्याच्या अलीकडे झाले. आता ते चढावं लागलं. चढाव संपलं की नाही, तिच्या अलीकडे पारगाव म्हणून आहे, तिथं वर चढायला गेला. अच्छा. तिकडे पण दिसतोय, तिकडे पण दिसतोय हा रस्ता. ते आता त्या लोकांना माहिती आहे कुठे खाली आला. मला काय एवढंच माहित नाही तिथं खाली कुठून आला तो. अच्छा. इकडे साईडनं पण आपण मोरी बघूया. म्हणजे रस्त्याच्या खालून पाणी निचरा होण्यासाठी ही मोरी बांधली होती त्या काळात. आणि हे रस्त्याचं बांधकाम बघा, आज देखील धरणाच्या पाण्यात असून देखील हे अजून तितकंच मजबूत आहे. आणि काय सांगाल इथलं? आणि काय साहेब लोक यायची इथे जी अशी नदीचं पात्राचं कुंड होती ना, तिथे आंघोळ करायला यायची. म्हणून त्याचं नाव त्या कुंडीला आम्ही त्या लोकांनी साहेब कुंड म्हणून नाव दिले. साहेब तर तिथं कुंड आहेत का आता? हा? आता कुंड आहेत का असते? कोण म्हणजे कोंड होती अशी दाखवतोय मला. आता ते मोठी कोंड होती, पण ते आता जे कचरा वगैरे जाऊन गाळा वगैरे जाऊन की नाही ते घुरून गेली अशी. साहेब लोक होते म्हणायचे, साहेब लोक सगळे आंघोळी वगैरे यायचे. म्हणजे तिथे पण रस्ता दिसतोय हा? रस्ता नाही, घर होती ही घराचं हे आहे का? घरांची. घराच्या खाली पण हे असं एवढं मजबूत असेल? लोकांची पूर्वीची लोकांची अशी जमिनी असायच्या. जमीन अच्छा. म्हणजे पुरी आता सगळे आता कोब्या झाले, परत हे झालं, परिस्थिती झाली. त्या टायमाला लोकांची अशी जमीन असायची. म्हणजे तलाव तेवढी जमीन कशी आहे बघायची. अरे बापरे. मला पहिला वाटलं काय ह्या रस्ता आहे, कारण मी नाही, विचार करलोय जमीन तिकडे पण रस्ता दिसतोय आणि हा पण रस्ता दिसतोय. हे घर होतं. हे घराची लोकांचे वाडा बेड असतो ना, त्यांची जमीन आहे. काही जनावर म्हणतात त्यांचा वाडा होता, हा, त्यांची हा, जमीन हे होतं. ही वरती पण दिसते जमीन. हे घर जमीन, घराची जमीन आहे ती. म्हणजे हे असं इथे एक स्ट्रक्चर होतं, हं. त्यानंतर हा इथला एक पोर्शन होता आणि हे इथून इथे एक होतं पुरं घर. हा म्हणजे असं वर खाली होतं असं बघा. इथून हे तुमचे भिंतीचं हे दिसतंय बघा. पाया दिसतोय. पाया, हा भिंतीचा पाया दिसतोय बघा. पाया पुरा. चला कुंड बघूया. चला आपल्याला हे म्हणजे महत्वाचं. ते आता बुडाले साहेब पुरं. ते पावसाने आता भरून गेले. म्हणजे पुरी कुंड होती ती. म्हणजे मोठी कुंड होती अशी. काय निसर्ग आहे ना, चारी बाजूनं असं. आता यावर्षीच पाऊस कमी आहे म्हणून एवढं सगळं रिकामी आहे. रिकाम आहे. बरोबर. गेल्या वर्षी यावर्षी संपूर्ण तलाव वरती गेलो होतो भरत. गेल्या वर्षी 9 मे पासून पाऊस चालू झाला होता. बरोबर. आता पाऊस यावर्षी कमी आहे जरा. ते दगड दिसते ना, त्यापासून पण अशी कोंड होती. मग साहेब लोक तिथं पाणी आंघोळ करायला यायची, तर मोठी कोंड होती अशी. अच्छा. यायची. हे तुम्हाला हे सगळं ऐकू माहित आहे? ऐकू म्हणजे वडिलांनी बोललेले. आमचे सगळे चुलते बिलते कोण नाही कोण आहेत. आमचं 50-60 माणसाचं कुटुंब आहे. आमचे 8-9 चुलते होते. आणि ते एका चुलत्याचा फक्त जन्म तिकडे झाला, राजेपूरला. बाकी 8 चुलत्यांचा जन्म ह्या इथे झाला. त्यावेळी ते काय करत होते? तिथे शेती करून फक्त मोलमजुरी, शेती. बाकी ह्या इथून पाणी पात्र होत आहे, तिथून खाली कोंड होती मोठी खोल कुंड. ह्याच्यामध्येच होते, आतमध्येच? हा, आतमध्येच होती अशी कोंड. म्हणजे असेच होती, पण जरा थोडी खोल होती. आता हे पात्र पाण्यात तुटून 50 वर्षे पाण्यात तुटून ते वाहून गेलं. ते पाण्याची मोरीचं पाणी आहे. ही मोहरी ना? हा, ती मोरी आहे बघा. बरोबर. पुढे पाणी वाहण्यासाठी. अच्छा. प्रत्येक हा रस्त्याच्या खालून हे जिथून पाणी येते तिथं मोरी बनवलेली आहे, जेणेकरून हे धरणाच्या ह्याच्यात पाणी जाईल. ओके.
जे पूर्वी उन्हाळ्यापासून पाणी असायचं या नदीला, मे महिन्यात सुद्धा पाणी ओके. असायचं. हे नदीचं नाव काय आहे? ते लक्ष्मी तलावाची नदी म्हणायची. लक्ष्मी तलावामधलाच नदी म्हणजे भोगावती नदी म्हणायची खाली गेलेली. भोगावती नदी. खाली डॅमपासून ती खाली भोगावती नदी गेली खाली. म्हणजे भोगावती नदीचा उगम इकडं आहे उगमच म्हणायचं. हा उगमच म्हणायचा. हा उगमच म्हणजे आहे इकडून. उगवाय देवीच्या इकडून भोगावती नदी. हा या उगवाय द्यायची इथून म्हटलं चालते, पण टासण्या गावातून एक वॉटर आलं इकडे आणि ओलोण गावातून आलं एक ओलोण. सप्लाय त्याकडे नित्य संगम झालाय नदीचा, या दोन नदींचा त्या टेकडाच्या सामने तिथे. अच्छा. आणि तिथून सरळ एक नदी होऊन खाली गेली. आणि तिचं भोगावती तयार झाली. हे खाली खाली धरणाच्या खाली भोगावती तयार झाली. खूप मोठं असं पात्र आहे आणि सध्या पाऊस नसल्यामुळे हे ओपन झालेलं आहे पूर्ण, आपण पाहू शकताय. हा. आणि खूप छान माहिती ह्या काकांनी दिलेली आहे. राधानगरीचा हा परिसर म्हणजे इतिहासातील शाश्वत दृष्टी आणि वर्तमानातील वेगवान प्रगती यांचा संगम आहे. या ऐतिहासिक पुलांचे जतन करणे म्हणजे केवळ एका वास्तूचे जतन करणे नव्हे, तर शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला दिलेली ती एक आदरांजली ठरेल. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.